पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, विनोदाचा वारू चौफेर उधळायला सज्ज झालाय, कारण सुरू होत आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. विनोदाची कोटीच्या कोटी उड्डाणे घडवायला सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं स्वागत करूया. त्यांचं भरभरून कौतुक करायला तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई तामणकर आणि निळू फुले कृतज्ञता सन्मान विजेते प्रसाद ओग. मंडळी, आज एक पत्नी आपल्या पतीकडे करणार आहे एक लक्षवेधी मागणी. चला बघूया पती ती मागणी पूर्ण करतोय का तेच पाहणारी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, हास्य महारथी समीर चौगुले आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. हॅलो, नमस्कार नमस्कार. हा, निष्कपट विश्वपुरीकर बोलताय का? हा नमस्कार, मी रंगचिंतक शूर्पकर्ण पाणीग्रंथी बोलतोय. हा नाही, आताच दैनिक MSJ मधला तुमचा एक लेख वाचला, नाट्य समजेच्या मोजमापाचे बदलते आयाम. वा वा वा, पटला, मनोमन पटला, म्हणून मी पटकन फोन केला नंबर पाहून. हा आणि काय झालंय, गेले 23 दिवस ना एका नाट्य स्पर्धेचं परीक्षण करतोय. निराशाजनक, अत्यंत निराशाजनक परिस्थिती आहे. म्हणजे काय काय नाटकं सादर करतायत त्यांचं त्यांनाच माहिती नाही. असं नाही, असं कुणीही जर नाटक सादर करत राहिलं तर मी माझ्या आयुष्यातले 3 तास का बरं द्यायचे? हा, पैसे मिळतात म्हणून. बरोबर, नाही बरोबर आहे, पण नाही, नाटक कशी सादर होत आहेत बघा ना. म्हणजे त्यांना काय रंगभूमीचं काय आहे की नाही तरुणांना? हा, कुठे चालली आहे रंगभूमी? काय नाटक सादर केलं? एक नाटक सादर केलं त्यांनी स्पर्धेत. नाटकाचं नाव होतं नाटक असं असतं राजा. नाटक झाल्यानंतर प्रेक्षकांमधनं एक जण म्हणाला, नाटक असं नसतं राजा. त्याच्यावर जास्त टाळ्या आल्या. काय करायचं सांगा? नाही नाही नाही, मी ठरवलेलं आहे याच्या पुढे नाट्य स्पर्धेला परीक्षण करायचं नाही. नाही नाही, 2500 रुपये मिळत असले तरीही नाही करायचं. हो 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 हो, नाही, बरं वाटलं, तुमचा लेख वाचला, जरा बरं वाटलं म्हणून फोन केला. धन्यवाद. हो हो हो. काय परीक्षक हो, झाली का सकाळी सकाळी लोकांना नावं ठेवून? नाही, नावं नव्हतं ठेवत. तुमचा ना प्रॉब्लेम आहे. तुम्ही ना काय करता माहितीये, तुम्ही ना असं फार बारीक 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 बघता. असं नाही करायला पाहिजे तुम्ही. ऑडियन्स काय करतो, 3 तास येतं, बाबा मला हसायचंय, मला मज्जा करायची आहे, नाटक बघता निघून जातं. तुमचा प्रॉब्लेम आहे. आपण पण जायचं तिथे, बघायची नाटकं, बक्षिसं वाटायची आणि गपचूप पैसे मिळतात ते घेऊन घरी यायचे. कशाला नाटकं करता? हेच मला पटत नाही. का इतका संकुचित विचार करायचा? मुळात लक्षात घे, हे रंगभूमीच्या उत्थानासाठी. ऐका ना, उठताना मी जे सांगितलेलं ते लक्षात आहे का? ईशा, उत्थानावरून उठताना पर्यंत गेलीस तू. ते आठवलं हो मला. सकाळी उठताना मी काहीतरी सांगत होते, डोळे बंद करून ऐकत होतात. ऐकलं? लक्षात आहे का? डोळे बंद होते की नाही म्हणजे मी झोपलो होतो, मी काही ऐकलेलं नाहीये. आनानी ऐकता तुम्ही, पण करत होतात. सांगा मी काय बोलत होते? नाहीच माहित मला, मेंदू बंद होता माझा, झोपलो. मिरच्या घेऊन यायच्या आहेत. मिरच्या आणा पटकन. थांबलाय स्वयंपाक. परीक्षक आहे मी. मग परीक्षकांच्या भाजीत मिरच्या नाही लागत? स्क्रिप्टचे 2 तुकडे टाकू तिकटाला? काय हो, काय करता तुम्ही? जा ना पटकन मिरच्या घेऊन या. आणि ऐका, ते परवा ना त्या स्पर्धेत एक नाटक होतं, कोण म्हणतं देणार नाही. हो 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 हो, अत्यंत घाणेरडं नाटक, वाईट नाटक. मी म्हणालो लेखक दिग्दर्शकाला मी देणार नाही. ठीक आहे, नाटक कसंही असू दे. सुलूचा मुलगा, माझी मैत्रीण सुलू, तिचा मुलगा महाबळेश्वर घरघंटे. महाबळेश्वर घरघंटे त्या नाटकात होता हो. त्याला जाता जाता एक बेस्ट ऍक्टर देऊन टाका आणि मिरच्या घेऊन या. ईशा, इकडे ये. काय? मिरच्या घेऊन या आणि जाता जाता बेस्ट ऍक्टर देऊन टाका. एका पातळीवर वाटतंय तुला? काय प्रॉब्लेम आहे? अगं, तुला कळतंय का मी त्याला कसं काय देणार आहे बेस्ट ऍक्टर? कोण कुठचा मुलगा हा? कोण कुठचा? सुलूचा फोन आला होता, मग द्यायला नको? एक मिनिट, सुलूचा फोन आला होता म्हणून द्यायचं म्हणजे? सुलूने फोन करून मला सांगितलं, महाबळेश्वर असा आला ना घरी, संध्याकाळी खुश होता एकदम. आई, काका जज होते म्हणजे मला ऍक्टरचा अवॉर्ड मिळणार.
म्हटलं का नाही मिळणार, मिळणार. मी बोलते यांच्याशी. आपल्या घरच्यांना आवड नाही देणार तर कोणाला देणार? तिथे 10-12 देणारच आहात ना, एक 13वा दिलं तर काही होत नाही. द्या, देऊन टाक. देऊन टाका. काय देऊन टाका? का द्यायचंय मी त्याला बेस्ट ऍक्टरचं प्राइस? काय करता हो? सुलूचा नवरा इन्शुरन्स एजंट आहे की नाही? मग? दरवर्षी फुकट डायरी देतो तो. अगं त्यालाही ती डायरी फुकटच मिळते. मग तुम्हाला तुमच्या खिशातून द्यायची आहेत बक्षीस? ईशा तुला कळतंय का? इन्शुरन्सची ती डायरी आणि बेस्ट ऍक्टरचं पारितोषिक एका पातळीवर आणि ते तुलनांचे घोळ झालेत तुझे. मला ना भीती वाटायला लागलीये तुमची आता. माझी? तुम्ही तोंडावर पाडणार आहात का मला? कशा मी बाबतीत? शब्द देऊन बसलीये. मी सांगितलंय, मी बोलते मिळणार. मी पाया पडते तुमच्या. तुम्ही मला आता तोंडावर पाडू नका. खरंच सांगते. थांब थांब. तू शब्द दिलायस म्हणजे तू काय हरिश्चंद्र आहेस? ते काका आहेत माझे, त्यांना काही बोलू नका. नाही मला एक्सप्लेनच नाही करायचंय तुला हे. मला तुला हे एक्सप्लेनच नाही करायचंय. नकाच करू. मुळात हा कोण कुठचा मुलगा ज्याला मी पाहिलेलं नाही, पाहिलं असेल मला आठवतही नाही. मग आठवेल ना. कसा आठवेल? एकदा बघितलं ना की तुम्हाला आठवेल. आणि तो येतोय ना, मग भेट होऊन जाईल. कुठे येतोय? इथे येतोय. का? अहो भेटायला येतोय. त्याला बोलायचंय तुमच्याशी. मी म्हंटल घरीच ये, नाश्त्याला ये. मस्त. काय गरज आहे? काय गरज आहे? त्याला बोलायचं. तुम्ही साधं बोलू नाही शकत. हद्द करते. 100 वर्ष आयुष्य. कोण आहे? तोच आला असेल. गप्प बसा. अगं मी पाया पडते तुमच्या. हो हो नीट वागा. नीट वाग. हा, नीट शांत पण. उगाच काहीतरी ना मला तोंडावर पाडू हो. नका. माझी इब्रत घालवू ना गं बाई. आले रे. हाय काकू. नमस्कार. ये. पूर्ण शर्ट काका आहेत का? ए सुरप करणार रे. पूर्ण शर्ट काय? ये बाळा. दारावर पाटी लिहिली आहे शूर्प कर्ण पाणी ग्रंथी. हा पूर्ण शर्ट विचारतोय. जोक करत होतास ना. बसा ना गप्पा. काकू ये. बाबांनी डायरी दिली. थँक्यू. कौतुक नको सांगूस त्या डायरीचं. 2025 ची डायरी जून मध्ये दिली आहे. पहिले 5 महिने गेले. हाय काका. हा हे डायरी अख्खी कोरी आहे. मी यादीला वगैरे वापरू शकते. 1 मिनिट तर इकडे. ईशा ईशा 1 मिनिट इकडे. बस. ए याला ओळख तुम्ही? हा, हा माहितीये मला. सुलूचा मुलगा आहे. यानेच त्या दिवशी नाटक पाडलं त्यांचं. कसं ए बाळा बस. बस बस. कसं बोलता तुम्ही? लिहिल्या माणसाशी असं. ए बाळा रडू नकोस. रडू नको, रडू नको. तू काय घेणार? बेस्ट ऍक्टर. खायला खायला. ती तुला खायला काय घेणार असं विचारते. बेस्ट ऍक्टर मागशील? रडू नको. तू इकडे. रडू नकोस. नीट बोला. नीट बोल. नीट बोलतो. बोल. होय होय. ऐक ए बेटा लोणावळा. महाबळेश्वर. बघितलं का? हे बघ तू ह्यांच्यासाठी नको रडूस. हे बघ ते परीक्षा कसून केवढे फंबल टाकतात बघ आल्या आल्या. शांत राहा जरा. शांत राहा जरा. महाबळेश्वर. हा हो आहे 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 महाबळेश्वर. बरं ऐक बेटा ऐक. तुला बेस्ट ऍक्टर हवाय. तू त्या नाटकात होतास बरोबर. किती वाक्य होती रे तुला? 1. मोजलंच काय मग? पण वाक्य होतं त्याला. बर वाक्य होतं. हा मला जरा सांगशील का रे काय वाक्य होतं तुला? सांग सांग बाळा. काका काका बळवंत चौकातून डावीकडे वळा. वा, वा. पण मग प्रयोगात तू काय वाक्य बोललास सांग जरा. काका काका वळवंट बौकातून डावीकडे वळा. ठीक आहे ना. चुकतात माणसं. एकदा चुकला असेल. एकदा नाही 2दा चुकला. ही चूक केल्यानंतर मध्ये सॉरी सॉरी काहीतरी म्हणाला आणि परत दुसऱ्यांदाही चुकलाच. याला कसं देऊ मी बेस्ट ऍक्टर? मला एखाद सांग. दिवशी होऊ शकतं असं. तू बाळा म्हणून दाखवतोस का आता नाही, नाही, परत? म्हणायची काही गरज नाहीये. मी याला बेस्ट ऍक्टर उत्तेजनार्थ काहीही देऊ शकत नाही. मग लक्षवेधी तरी द्या. अगं लक्षवेधी कसं देणार आहे मी अहो, त्याला? लक्षात राहिला ना तुमच्या. तुम्ही आल्या आल्या म्हणालात की नाही लक्षात आहे माझ्या. म्हणजे द्या ना लक्षवेधी तरी द्या. ईशा ईशा हो हो ऐक ऐक ऐक. आपल्या चुकांमुळे परीक्षकांच्या जे लक्षात राहतात त्यांना नाही देत लक्षवेधी. आपल्या कामांनी ज्यांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे परीक्षकांचं त्यांना देतात. किंवा समजा 2 मातब्बर काम करत असतील. एकाला उत्कृष्ट अभिनेता दिलेलाच आहे. आता दुसऱ्याला काय बरं द्यायचं? तर बाबा लक्षवेधी देऊ अशी एक ऍडजस्टमेंट असते लक्षवेधी. नाही देता येणार त्याला. ए बाळा. पण काका काय? मला ऍक्टिंग मध्येच करिअर करायचंय. अरे वा वा वा. बरोबर बरोबर. तुझं ठरलेलं आहे तुला ऍक्टिंग मध्ये करायचं आहे. हो. रंगभूमीचं काय? उद्या जर रंगभूमी म्हणाली मग याला करू दे बाबा मी जाते तर मग काय करायचं आपण?
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.